ठाकरेंच्या 30 वर्षांच्या मुंबईतल्या सत्तेला भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीनं मोठा हादरा दिलाय। 227 जागांसाठी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेने मिळून 114 हा बहुमताचा आकडा पार करून 118 जागा जिंकल्यात। 89 जागा जिंकत भाजप मुंबईतला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदेच्या सेनेला 29 जागा मिळाल्यात। ठाकरे बंधूंच्या युतीला मात्र यावेळी मुंबईकरांनी नाकारलंय। ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत 65 जागा जिंकल्यात, तर मनसेला फक्त 6 जागांवर यश मिळालंय। त्यापाठोपाठ काँग्रेस आणि वंचित युतीने 24 जागा मुंबईत जिंकल्यात। त्यामुळे मुंबईत महायुतीचा आणि त्यातही भाजपचा महापौर बसेल हे जवळपास निश्चित आहे। पण ही गोष्ट ठाकरेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का देणारी आहे। ठाकरेंच्या सत्तेला महायुतीने मोठा सुरुंग लावलाय। मुंबई महापालिका हातून गेल्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय भविष्यावर आता चर्चा होत आहे। पण मराठीच्या मुद्द्यावरून दोन भाऊ आणि दोन सेना एकत्र झालेल्या असताना एका सभेतून वारं फिरवत मोठी वातावरण निर्मिती करणाऱ्या ठाकरे बंधूंचा मुंबईत पराभव का झाला? भाजपने मुंबई ठाकरेंच्या हातून कशी खेचून आणली? ठाकरेंच्या पराभवाची कारणं नेमकी कोणती? तेच सांगणारा हा व्हिडिओ। ठाकरेंच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे अमराठी मतांचं ध्रुवीकरण। मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। जर भाजपची सत्ता महापालिकेत आली तर मुंबई गुजरातला जोडली जाईल, मुंबईचं पुन्हा बॉम्बे होईल, असा प्रचार मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी केला। शिवतीर्थावरच्या त्यांच्या सभेचा सुद्धा मोठा इम्पॅक्ट दिसून आला। या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अदानींवर निशाणा साधतानाच भाजपचे नेते अण्णामलाई यांना सुद्धा टार्गेट केलं। कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौराच्या विधानावरून सुद्धा ठाकरे बंधूंनी मराठी मतं आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न केला। याचा मराठी मतदारांवर प्रभाव पडणं स्वाभाविक होतं, पण हा प्रभाव ठाकरेंच्या बाजूने मतं देण्यात झाला का, हा मोठा प्रश्न आहे। पण दुसरीकडे भाजपच्या बाजूने मात्र अमराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतंय। या ध्रुवीकरणासाठी भाजपने सुरुवातीपासूनच पावलं उचलल्याचं दिसून येतं। आधी शाळेत पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला, त्याला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला। ह्या निर्णयातच ठाकरे बंधूंच्या युतीचं बीज होतं। सरकारच्या या निर्णयाबाबत हा मराठी माणसाला चाचपडण्याचा प्रयत्न असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते। पण यातून मराठी मतदारांना चाचपडण्यापेक्षा अमराठी मतदारांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असंच निकालानंतर आता दिसून येत आहे। हिंदी सक्तीला विरोध म्हणून ठाकरे बंधू मराठी अस्मितेसाठी एक झाले, पण याचीच काउंटर रिॲक्शन म्हणून अमराठी आणि विशेषतः हिंदी भाषिक उत्तर भारतीय मतदार एक होणं स्वाभाविक होतं। मुंबईत उत्तर भारतीय मतदार अंदाजे 22 ते 25% आसपास आहेत। मुंबईतल्या 36 पैकी 22 ते 25 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांची संख्या निर्णायक ठरते। हाच उत्तर भारतीय मतदार सुरुवातीला काँग्रेसच्या बाजूने होता, पण गेल्या 10 वर्षात तो भाजपकडे वळला। भाजपनं आपली हीच वोट बँक मुंबई महापालिकेसाठी जास्तीत जास्त स्ट्रॉंग करण्याची खेळी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून खेळल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। दुसरीकडे मुंबईतले कबूतरखाने हटवण्यावरून जैन समाज नाराज झाला। कबूतरखान्यांना मनसेने जोरदार विरोध केला, पण हक्काचा जैन समाज दूर जाऊ नये म्हणून भाजपने मंगलप्रभात लोढांच्या माध्यमातून त्यांची बोळवण केली। तसंच 15 ते 17% आसपास असलेल्या मुंबईतला गुजराती आणि मारवाडी मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार आहे। काही महिन्यांपूर्वी मराठी बोलायला नकार दिल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मारवाडी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, तेव्हा अमराठी व्यापारी समाजाने सुद्धा आंदोलन केलं। यावर भाषेच्या मुद्द्यावरून गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं। या प्रत्येक कृतीतून भाजपने अमराठी मतदार आपल्या बाजूने घट्ट बांधल्याचं दिसून येतं। अण्णामलाईंनी मुंबईबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरे बंधूंनी भाजपला टार्गेट केलं। राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत अण्णामलाईंचा समाचार घेतला। तसंच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात दिलेल्या उठाव लुंगी बजाव पुंगीच्या नाऱ्याचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला। पण त्यानंतर लगेचच शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पेहरावात लुंगी नेसून आले। यामागे वैद्यकीय कारण असल्याचं त्यांनी सांगितलं। पण ठाकरेंनी उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणणं आणि चव्हाणांचं लुंगी नेसून दाक्षिणात्य पेहरावात सभेत येणं याने मुंबईतल्या 10% दाक्षिणात्य मतदारांना योग्य तो मेसेज गेला। मुंबईतल्या 35 ते 40% मराठी मतांचं पोलरायझेशन करण्यासाठी ठाकरेंनी सगळे प्रयत्न केले असले तरी त्यामुळे रिव्हर्स पोलरायझेशन होऊन मुंबईतला अमराठी मतदार एकगठ्ठा भाजपकडे वळल्याचंच
निकालाचे आकडे सांगतायत. बरं, जास्तीत जास्त मराठी मतदार आपल्या बाजूने वळवण्यात ठाकरे बंधू नक्कीच यशस्वी झाले असले तरी एकगठ्ठा मराठी मतदारांनी ठाकरेंच्या पारड्यात मतं टाकली असं म्हणता येत नाही. हिंदू मराठी महापौर या लाईनखाली हिंदुत्वाचं मराठीकरण करण्याचा प्रयोग भाजपनं यावेळी केला. त्यामुळे हिंदुत्ववादी मराठी मतदारांना सुद्धा आकर्षित करण्यात महायुती यशस्वी झाल्याचं दिसतं. एकूणच ठाकरेंच्या मराठीच्या अजेंड्याविरोधात भाजपने अमराठी मतदारांची मोठ यशस्वीपणे बांधली आणि त्यामुळेच भाजपला ठाकरेंकडून मुंबईची सत्ता खेचून घेण्यात यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरेंच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे युतीला झालेला उशीर. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातली भांडणं आणि वाद क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे असं एप्रिल 2025 मध्ये झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी विधान केलं होतं. त्याला लगेचच उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मग सातत्याने वेगवेगळ्या कारणांसाठी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत होत्या. मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू 20 वर्षांनी पहिल्यांदाच एका मंचावर आले. तेव्हा एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पण राज ठाकरेंनी मात्र युतीचे कोणतेही स्पष्ट संकेत त्यावेळी दिले नाही. त्यामुळे ठाकरे बंधू मनाने एक झाले असले तरी त्यांचं राजकीय मनोमिलन होणार की नाही याबद्दल साशंकता होती. 15 डिसेंबरला महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर 24 डिसेंबरला ठाकरे बंधूंची युती अधिकृतरित्या जाहीर झाली. युतीच्या ठिणगीची मशाल पेटायला एप्रिल ते डिसेंबर असा तब्बल 8 महिन्यांचा कालावधी गेला. पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच जर ठाकरेंची युती जाहीर झाली असती तर दोन्ही पक्षांचं केडर जास्तीत जास्त ऍक्टिव्ह झालं असतं. कार्यकर्त्यांची फळी मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी जोराने कामाला लागली असती. अर्थात जागा वाटपावरून वाद होऊन नाराज कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून राज ठाकरेंनी युतीचा निर्णय होल्डवर ठेवला असू शकतो. पण यामुळे मराठी विरुद्ध अमराठीचा मुद्दा मागे पडून ठाकरेंसाठी मराठीचा नाही तर महापालिकेचा या भाजपच्या प्रचाराला एक प्रभावी बेस मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे संघटनेच्या मॅनेजमेंटमध्ये ठाकरे बंधू कमी पडले. दोन्ही ठाकरेंनी निवडणूक प्रचाराच्या काळात शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करून निवडणुका जिंकण्याचं गणित साधता येत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात. या उलट भाजपने सुरुवातीपासूनच मायक्रो मॅनेजमेंट करून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली होती. ग्राउंड लेवलला ज्या ताकदीने काम करणं गरजेचं होतं त्यात ठाकरे भाजपपेक्षा कमी पडल्याचं दिसतं. आपल्या सर्व्हेतून शिंदेंचं मुंबईतलं महत्त्व ओळखून भाजपने सुरुवातीपासूनच युतीचा आग्रह धरला. शिंदेंना मुंबईत तब्बल 90 जागा दिल्या. भाजपचा महापौर यापेक्षा महायुतीचा महापौर हीच लाईन भाजपने कायम ठेवली. त्यामुळे शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सुद्धा यातून बळ मिळालं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम महायुतीच्या विजयात आणि ठाकरेंच्या पराभवात झाल्याचं दिसतं. ठाकरेंच्या पराभवाचं तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे काँग्रेसचं सोबत नसणं. 2024च्या लोकसभेला महाविकास आघाडी काँग्रेससोबत ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले. तेव्हा ठाकरेंचे मुंबईत 6 पैकी 3 खासदार निवडून आले होते. विधानसभेत सुद्धा ठाकरेंचे मुंबईत 10 आमदार निवडून आले. यावेळी काँग्रेसच्या सोबत असण्याचा ठाकरेंना फायदा झाला होता. काँग्रेसचा हक्काचा दलित आणि मुस्लिम व्होटर ठाकरेंकडे शिफ्ट झाल्याचं दिसलं. पण मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसची मनधरणी करण्याचे कुठलेही प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केले नाहीत. त्यात काँग्रेसने वंचित सोबत युती केल्यामुळे दलित मतदारांचा काँग्रेसचा बेस जास्तच भक्कम झाला. मुंबई महापालिकेत जवळपास 8 ते 10 जागांवर काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरे बंधूंना फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे ठाकरेंना मुस्लिम मतदारांची मोठी साथ लोकसभा आणि विधानसभेत मिळाली होती. वांद्रे पूर्व, वर्सोवा अशा मुस्लिम बहुल जागांमध्ये ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले होते. पण यावेळी ठाकरेंनी आपला सगळा फोकस मराठी मतदारांवर ठेवला. ठाकरेंची मुंबईत सत्ता आली तर मुंबईचा महापौर खान होईल या भाजपच्या प्रचाराने ठाकरेंची कोंडी झाली. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाला आक्रमकपणे विरोध करणाऱ्या MIMला यावेळी मुंबईतल्या मुस्लिम मतदारांनी साथ दिल्याचं दिसतं. त्यामुळे काँग्रेसच्या साथीने येणारा मतदार दूर जाणं आणि मुस्लिम मतदारांचं MIMकडे शिफ्ट होणं याने ठाकरेंना जास्त डॅमेज केल्याचं दिसतं. अर्थात आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करून ठाकरेंचा मुस्लिम मतदार MIMकडे वळणं हीच भाजपची इच्छा यातून पूर्ण झाल्याचं दिसतंय. या सगळ्या कारणांसोबतच
ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला विकासाच्या नरेटिव्हने उत्तर देण्याचं काम भाजप महायुतीनं सुरुवातीपासून केलं. 30 वर्षांच्या सत्तेत ठाकरेंनी मुंबईला काय दिलं? ठाकरे विकासाबद्दल बोलले तर मी त्यांना 3,000 रुपये देईन असं म्हणत फडणवीस आणि महायुतीने आपला विकासाचा अजेंडा पुढे नेला. मुंबईत ठाकरेंच्या पराभवाची, पक्षाच्या जन्मभूमीतच वर्षानुवर्षाची सत्ता ठाकरेंच्या हातून जाण्याची यापेक्षा आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात त्याबद्दल कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.